नमस्कार मित्र मी नितीन नाईक. सूक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी मी पूर्ण केलेली आहे आणि आज एक कर्तव्य म्हणून मी म्युकोरोमायकॉसिस विषयी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग पाहूया कोणते असतात. म्युकोरोमायकॉसिस होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये बुरशींचे वेगवेगळे प्रकार आहेत. तो कोणाला होतो, कसा होतो, त्याच्यापासून धोका कसा पसरू शकतो, निदान कसे केले जाते आणि उपचार कसा केला जातो हे आपण पाहणार आहोत. चला मग पाहूया. सुरुवातीला म्युकोरोमायकॉसिसमध्ये असणारा म्युकर म्हणजे काय ते नक्की पाहूया. म्युकर ही एक रायझोपोस या जातीच्या बुरशीमधून एक वेगळा असलेल्या मोलचा गट आहे. त्याला म्युकोरसी या कुटुंबामधील तो एक प्रकार आहे. सामान्यतः दंडगोलाकार किंवा नाशपतीच्या आकाराचे स्पोरेंजिया असतात आणि त्याच्यामधून हे छोटे छोटे असे स्पोअर्स हे बाजूला निघतात आणि ज्यावेळेस हे स्पोअर्स बाहेर निघतात हवेमार्फत ते मानवांमध्ये किंवा इतर प्राण्यांमध्ये ज्यावेळेस शरीरामध्ये जातात किंवा नाकाद्वारे किंवा हवेद्वारे त्यांच्या शरीरामध्ये जातात त्यावेळेस ते तिथं जाऊन संक्रमण करतात. मायकॉसिस म्हणजे मानवामध्ये आणि पाळीव प्राण्यांमध्ये बुरशींद्वारे ऊतींवर आक्रमण होऊन त्वचेच्या वरवरच्या भागामध्ये किंवा त्वचेच्या खालील भागामध्ये किंवा शरीरामध्ये असणाऱ्या प्रणालीगत रोग होण्याची एक स्थिती. वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आहेत ज्याच्यामध्ये ॲस्परजिलस नावाची बुरशी आहे जी ॲस्परजिलॉसिस करते. कॅन्डिडिया नावाची जी बुरशी आहे ती कॅन्डिडियासिस करते आणि यासारख्या क्रिप्टोसिस, झायगोमायकॉसिस, ब्लास्टोमायकॉसिस आणि हिस्टोप्लाझ्मोसिस या वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य आजार आहेत. त्याच्यापैकीच एक आहे रायझोपस म्युकोरा आणि अब्सिडिया यांच्यापासून होणारा झायगोमायकॉसिस. यालाच आपण म्हणतो म्युकोरोमायकॉसिस. म्युकोरोमायकॉसिस हा झायगोमायकॉसिस या असं देखील त्याला म्हणलं जातं. हा एक ही बुरशी सामान्यपणे मातीमध्ये, कंपोस्टच्या ठिकाणी किंवा सडलेल्या किंवा सडत असणाऱ्या लाकडाच्या सेंद्रिय लाकड यासारख्या सेंद्रिय पदार्थांमध्ये जेथे या बुरशीसाठी पोषक वातावरण असते अशा ठिकाणी या बुरशी राहतात. या बुरशीचे किंवा म्युकोरोमायकॉसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत जसे की रिनोसेरिब्रल म्युकोरोमायकॉसिस जो सायनस आणि मेंदूमध्ये होतो. पल्मोनरी किंवा लंग म्युकोरोमायकॉसिस जो लंगमध्ये होतो. गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्युकोरोमायकॉसिस जो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये होतो. क्युटॅनियस म्हणजे जो त्वचेवरती होतो तो म्युकोरोमायकॉसिस आणि डिसिमिनेटेड मायकॉसिस जो ब्लड किंवा इतर ठिकाणी होतो. या प्रत्येक प्रकाराची बुरशीजन्य किंवा म्युकोरोमायकॉसिसची जी लक्षणे आहेत ती शरीरात बुरशीचे ठिकाण कोठे आहे याच्यावरती अवलंबून असते आणि जर आपणास म्युकोरोमायकॉसिसशी संबंधित लक्षणे आहेत असे वाटत असल्यास आपण डॉक्टरना दाखवावे. चला तर मग पाहूया. सेरिब्रल म्युकोरोमायकॉसिस म्हणजेच काय. याच्यामध्ये मेंदू आणि सायनसमध्ये ही पसरवणारी बुरशीची एक अवस्था आहे. हा जो प्रकार आहे तो अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांमध्ये आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण किंवा ट्रान्सप्लांटेशन झालेल्या लोकांमध्ये आढळतो. ज्याच्यामध्ये एकतर्फी चेहऱ्यावरची सूज, डोकेदुखी, ताप, नेझल म्हणजे नाकामध्ये किंवा सायनसचा रक्तसंचय होणे, नेसल ब्रिज नाकामध्ये काहीतरी फोड येणे, तोंडाच्या वरच्या आणि आतील भागावर काळ्या जखमा ज्या त्वरित अधिक तीव्र होतात. या प्रकारची लक्षणे हे रिनोसेरिब्रल म्युकोरोमायकॉसिसचं लक्षण आहे. दुसरा आहे पल्मोनरी किंवा लंग म्युकोरोमायकॉसिस. याच्यामध्ये हा जो आहे तो कर्करोग झालेल्या लोकांमध्ये आहे. साधारण लक्षणे आहेत ताप, खोकला, छाती दुखणे आणि धाप लागणे. यानंतर जो पुढचा प्रकार आहे तो गॅस्ट्रोइंटेस्टिनल. हा जो आहे तो प्रौढांपेक्षा तरुण मुलांमध्ये आढळणारा प्रकार आहे. जसं की जी मुलं अकाली म्हणजे त्यांचे पूर्ण वाढ होण्यापूर्वी जन्म घेतलेले असतात, ज्यांच्यामध्ये प्रतिजैविक क्षमता कमी असते, किंवा जंतू आजारांशी लढण्याची क्षमता कमी असते, अशा मुलांमध्ये हा गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्युकोरोमायकॉसिस हा होऊ शकतो.
याची लक्षणे पोटदुखी, मळमळ, उलटी आणि लैंगिकदृष्ट्या कार्यशील रक्तस्राव. त्यानंतर पुढचा आहे क्युटानियस. त्वचेच्या ब्रेकद्वारे म्हणजे त्वचे ज्यावेळेस काहीतरी ब्रेक होते त्यावेळेस बुरशी शरीरात प्रवेश केल्यामुळे हा उद्भवतो. उदाहरणार्थ शस्त्रक्रियेनंतर किंवा बर्न किंवा त्वचेचा आघात इत्यादी प्रकार. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत नसलेल्या म्हणजे जे स्ट्रॉंग आहेत पण त्यांच्यामध्ये या कारणांमुळे शस्त्रक्रियेमुळे, बर्नमुळे किंवा त्वचेच्या आघातामुळे स्किनमध्ये रॅशेस वगैरे आलेले आहेत अशा व्यक्तींमध्ये हा क्युटेनियस स्किन म्युकोरमायकॉसिस होऊ शकतो. पोड किंवा अल्सरसारखे दिसू लागते. संक्रमित जे क्षेत्र आहे ते काळे होऊ शकते. इतर लक्षणांमध्ये वेदना, उबदारपणा, जास्त लालसरपणा किंवा जखमेच्या सूज याचा समावेश होतो. पुढचा जो प्रकार आहे तो आहे डिसेमिनेटेड म्युकोरमायकॉसिस. जेव्हा संसर्ग रक्तप्रवाहात पसरतो किंवा बुरशीचे जे काय कण आहेत ते रक्तामध्ये पसरतात तेव्हा एका ठिकाणाहून शरीराच्या दुसऱ्या भागावर सुद्धा परिणाम होतो. संसर्गाचा सामान्यतः मेंदूवर परिणाम होतो. त्याचबरोबर हृदय आणि त्वचेच्या इतर अवयवांवरतीही याचा परिणाम होतो. अशा लोकांमध्ये जे वैद्यकीय परिस्थितीमुळे आधीच आजारी आहेत अशा लोकांमध्ये हा डिसेमिनेटेड म्युकोर अवघड होत आहे. मेंदूत प्रसारित संसर्ग असलेले रुग्ण मानसिक स्थितीत त्यांच्या बदल होऊ शकतो किंवा ते कदाचित कोमामध्येही जाऊ शकतात या डिसेमिनेटेड म्युकोरमायकॉसिस. सो वेगवेगळ्या बुरशी आहेत ज्या या म्युकोरमायकॉसिससाठी कारणीभूत ठरतात, ज्याच्यामध्ये रायझोपसची स्पेसीज आहे, म्युकर स्पेसीज आहे, रायझोम्युकर स्पेसीज जी कॉम्बिनेशन स्पेसीज आहे. त्यानंतर या वेगवेगळ्या बुरशीचे प्रकार आहेत जे या म्युकोरमायकॉसिससाठी कारणीभूत ठरतात. कोणाला होतो तर म्युकोरमायकॉसिस हा दुर्मिळ आहे, परंतु आरोग्याशी संबंधित समस्या असलेल्या किंवा औषधे घेत असलेल्या शरीरात जंतू व आजाराशी लढा देण्याची क्षमता कमी असणाऱ्या लोकांमध्ये हा म्युकोरमायकॉसिस हा आजार होतो. जसे की मधुमेह ज्यांच्यामध्ये स्पेसिफिकली जो कीटो ॲसिडोसिस डायबेटीस विथ कीटोॲसिडोसिस आहे असे लोक, किंवा ज्यांना कर्करोग आहे, ज्यांना अवयव प्रत्यारोपण किंवा ट्रान्सप्लांटेशन केलेलं आहे, ज्यांच्यामध्ये स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन झालेलं आहे, न्यूट्रोपेनिया म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी आहे, किंवा जे दीर्घकाळ कॉर्टिकोस्टेरॉइड्सचा वापर करतात ज्याने त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे, इंजेक्शनचा वापर करत आहेत, शरीरामध्ये बरेच लोह ओव्हरलोड किंवा हेमोक्रिप्टॉसिस त्यांना झालेलं आहे, ज्यांची शस्त्रक्रिया, बर्न्स किंवा जखमांमुळे त्वचेवरती दुखापत झालेली आहे, किंवा ज्यांना अकालीपणा किंवा कमी जन्माचे वजनाचे बाळ ज्यांना आलेलं आहे अशा व्यक्तींमध्ये किंवा अशा जीवांमध्ये म्युकोरमायकॉसिसचा धोका हा जास्त असतो. एखाद्याला म्युकोरमायकॉसिस कसा होतो तर वातावरणात या बुरशीचे जे काही बीजाणू आहेत त्याच्या संपर्कातून ज्यावेळेस ते इनहेल केले जातात, नाकामधून शरीरामध्ये घेतले जातात श्वासोच्छ्वासाद्वारे किंवा जखमेद्वारे, ते ज्यावेळेस शरीरामध्ये याचे कण येतात घेतल्यानंतर संसर्गाचे फुफ्फुसे आणि सायनसचे प्रकार इथे बीजाणूंचा श्वास घेतल्यानंतर स्क्रब आणि बर्न किंवा इतर त्वचेच्या प्रकारामुळे बुरशीचे ज्यावेळेस प्रवेश होते त्वचेमध्ये किंवा शरीरामध्ये त्यावेळेस संसर्ग उद्भवू शकतो. म्युकोरमायकॉसिसचा धोका कमी आपण कसा करू शकतो तर वेगवेगळी उदाहरणं आहेत. बुरशीजन्य बीजाणूंमध्ये श्वास घेणे टाळणे कठीण आहे ज्या अशा वातावरणामध्ये. सो म्युकोरमायकॉसिस रोखण्यासाठी कोणतीही लस सध्या उपयोग नाही आहे. तेव्हा ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्तीची कमकुवत आहे त्यांच्यासाठी म्युकरचा संसर्ग होण्याची शक्यता टाळण्याचे काही मार्ग आहेत, जसे की जिथे बुरशीजन्य वातावरण आहे त्या वातावरणापासून आपले स्वतःचे संरक्षण करणे. जर एखाद्या ठिकाणी बांधकाम किंवा उत्खननसारख्या साईट्स असतील जिथे बऱ्याच प्रमाणात धूळ असते अशा भागात जाणे टाळण्याचा प्रयत्न करणे. जर हे टाळू शकत नसाल तर 95 सारखे त्याचे फेस मास्कचा वापर करा. चक्रीवादळ किंवा नैसर्गिक आपत्तीनंतर पाण्याचे जे नुकसान झालेल्या इमारती किंवा पूरग्रस्तांची भेटण्याचा संपर्क टाळणे याने सुद्धा आपण संसर्ग कमी करू शकतो. त्यानंतर माती धूळ यांच्याशी जवळीक साधून काम किंवा बागकाम यासारख्या क्रिया करणे शक्यतो करून टाळा. जर हे शक्य नसेल तर तशा आवारामध्ये काम करत असताना शूज
लांब पॅन्ट आणि लांब बाही असलेला शर्ट वापरणे योग्य ठरेल. जर तुम्ही माती, मॉस किंवा खत इत्यादीसारखी सामग्री हाताळत असाल तर हातमोजे वापरणे. त्यानंतर विशेषतः ज्यांना त्वचेच्या जखमा झाल्या आहेत त्यांनी त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी साबणाने आणि पाण्याने चांगल्या वैद्यकीय इतिहास, लक्षणे, शारीरिक तपासणी आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांचा विचार केला जातो. जर फुफ्फुसात किंवा सायनसमध्ये म्युकोरमायकोसिस असल्याचा संशय असेल तर श्वसन प्रणालीतून द्रव पदार्थ घेतले जातात व त्याचे प्रयोगशाळेत निदान केले जाते. जर त्वचेवरती असेल तर टिश्यूचा एक लहान तुकडा प्रयोगशाळेमध्ये नेला जातो आणि त्याचे विश्लेषण किंवा निदान केले जाते. आणि संसर्गाच्या जागेवर अवलंबून असल्यास फुफ्फुसे, सायनस आणि आपल्या शरीराच्या इतर भागांचे सिटी स्कॅन यासारख्या सुद्धा इमेजिंग चाचणीची देखील मदत घेतली जाऊ शकते या म्युकोरमायकॉसिसचे निदान करण्यासाठी. उपचार काय केले जातात तर म्युकोरमायकॉसिस हा एक अत्यंत गंभीर संक्रमण आहे आणि त्यावर प्रिस्क्रिप्शन अँटीफंगल औषध सामान्यतः ॲम्फोटेरिसिन बी, पोसॅकोनॅझोल आणि इसाव्हिकोनाझोल द्वारे उपचार करणे आवश्यक असते. ही औषधे शिरांद्वारे, इंजेक्शनद्वारे किंवा तोंडाने दिली जातात. त्यानंतर म्युकोरमायकॉसिसचा उपचार करण्यासाठी फ्लुकॅनाझोल, व्हेरिकॉझोल अँड इतर इकायनोकॅन्डिड्ससह इतर औषधे कार्य करत नाही त्या बुरशीजन्य रोगावरती. काही वेळेस बहुतेकदा म्युकोरमायकॉसिसवरती उपचार करण्यासाठी संक्रमित ज्या काही ऊती आहेत जिथे म्युकोरमायकॉसिस झालेला आहे तो पार्ट कापण्यासाठी शस्त्रक्रिया देखील आवश्यक असते. सो हे होतं म्युकोरमायकॉसिसबद्दल थोडीशी माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.